नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण मशरूम बद्दल बघणार आहोत. मशरूम हे शाकाहारी का मांसाहारी या वादात मी जाणार नाही. ज्याला जे योग्य वाटत असेल, जे आवडत असेल ते त्याने सेवन करावं. मशरूम हे आहारात सुपरफूड म्हणून सिद्ध झालेलं आहे. मशरूमच्या अनेक जाती प्रजाती असून त्यातील योग्य कोणत्या हे आपण जाणकार व्यक्तीकडून किंवा प्रचलित कंपनीचे विकत घेऊन सेवन करू शकतो. तसं पाहिलं तर मशरूमला असा विशिष्ट स्वाद नाही, परंतु आपण जी मसाला त्यात टाकू त्या पद्धतीने त्याला स्वाद निर्माण होत असतो. त्यामुळे आपल्याला हवा तसा स्वाद आपण निर्माण करू शकतो आणि यामुळेच मशरूम हा शब्द ऐकला तरी अनेकाच्या तोंडांना पाणी सुटतं. अनेक प्रकारचे मशरूम असले तरी देखील जवळजवळ सारख्याच प्रमाणात त्याची पौष्टिक मूल्य असतात. यामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे वजन कमी करण्यात हे उत्तम असतात. मशरूम सेवन केल्यामुळे तृप्ती वाटते, त्वचा निरोगी होते, चमकदार होते. गर्भवती महिलांसाठी हा उत्तम आहार ठरत असतो. तसेच अनेक प्रकारची जीवनसत्व यामध्ये असल्यामुळे मनुष्याचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी याचे सेवन करावे. कोलेस्टेरॉल कमी करण्यास हे उत्तम असल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. रोग प्रतिकार क्षमता देखील याने उत्तम होत असते. हे उत्तम प्रोटीनचा स्रोत असल्यामुळे अन्य प्रोटीन असणारे पदार्थ किंवा प्रोटीनच्या पावडर घेण्याच्या गरजा शिल्लक राहत नाही. यामध्ये व्हिटॅमिन डी म्हणजेच बी जीवनसत्व असल्यामुळे हाडे निरोगी राखण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. साधारणतः मध्यम आकारातील 4 ते 5 मशरूम आपण एका दिवसाला सेवन करू शकतो. सेवन पद्धतीत भाजलेले, तळलेले, कच्चे चिरून सॅलडच्या रूपामध्ये आपण मशरूम सेवन करू शकतो. तसेच अनेक प्रकारच्या पाककृतींमध्ये सूप, सँडविच इत्यादी देखील आपण बनवू शकतो. अनेक भाज्यांच्या रूपात मशरूम चिली फ्राय, शाही मशरूम, मशरूम पास्ता, स्टफ मशरूम, रोस्टेड मशरूम इत्यादींचा समावेश आपण आहारामध्ये करू शकतो. साधारणतः महिन्यातून एका वेळा मशरूमची भाजी सेवन करण्यास हरकत नाही. अशा प्रकारे आपण मशरूम सेवन केल्यास निश्चितच आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक त्यातून घेऊन आपण आपले स्वास्थ्य चांगले ठेवू शकतो. नमस्कार.